for example, okay, for example, suppose this one be the graph which I have to take it as an input. Okay, 0, then 1, and then 2. Okay, so what happens? See, suppose this is the graph which I have to take it as input. How many number of vertices are there? How many number of vertices are there? 3. How many number of edges are there? Number of edges, again it becomes what? 3. Okay. And okay, suppose number of vertices 0, 1, 2. It becomes 0, 1, 2. Initially, all the adjacency matrix is initialized to 0. Okay, then okay, I am going to create an edge matrix. This is nothing but this one be the edge matrix. How many edges are there? 3 edges. What are those? 0, 1, and 2. And how many number of columns? To start vertex and end vertex. Okay, this is adjacency matrix A. Okay, and this is nothing but this is the edge matrix B. Okay, so now here I am going to enter edges. First edge is suppose from 0 to 1, another edge is from 1 to 2, and suppose another edge is from 2 to 0. Okay, so there is edge from 0 to 1, so I make entry, 0 1 as 1. Okay, then again 1 0 as 1. Okay, then there is an edge from 1 to 2, so I am going to add 1 to 2 as 1 as well as 2 to 1 as 1, and then 2 to 0, so it becomes 1, and 0 to 2 it becomes 1. So what is your edge matrix? What is your adjacency matrix? It is 0, 1, 1, then 1, 0, 1, and 1, 1, 0. Okay, it is nothing but it is your adjacency matrix. बरोबर आहे ना? हाच येईल ना adjacency matrix. बरोबर आहे adjacency matrix. Is it fine? बरोबर आहे adjacency matrix. या ग्राफ साठी ऍडजसन्सी मॅट्रिक्स हाच येईल ना. सुरुवातीला आपण काय करणार? 0 ला इनिशियलाइज करणार इथं. त्यानंतर पुढे काय करणार? एज मॅट्रिक्स युजर कडून एंटर करून घेतला. ओके, किती एजेस आहेत? 3 एजेस. म्हणजेच त्या हा झाला तुमचा एज मॅट्रिक्स. जेवढ्या एजेस, पहिली एज, दुसरी एज, तिसरी एज, आणि 2 कॉलम. पहिला कॉलम काय? टू स्टोअर स्टार्ट वर्टेक्स, टू स्टोअर एंड वर्टेक्स. ओके, आणि आता एकदा का युजरने हा एज मॅट्रिक्स एंटर केला, बाय युजिंग दिस आय एम गोइंग टू फॉर्म दिस युअर ऍडजसन्सी मॅट्रिक्स. आणि तो कसा फॉर्म केला? पहिली एज कुठून कुठपर्यंत आहे? 0 पासून 1 पर्यंत. इथे मी काय करणार? 0 to 1 ला 1 करणार, त्याचबरोबर 1 to 0 ला पण 1 करणार. दुसरी एज कुठे आहे? 1 to 2. 1 पासून 2 ला 1 पासून 2 ला 1 करणार, त्याचबरोबर 2 पासून 1 ला पण 1 करणार. आणि तिसरी एज 2 to 0. 2 पासून 0 ला 1 करणार, त्याचबरोबर 0 पासून 2 ला पण 1 करणार. म्हणजे फायनली इट शुड बी लाईक दिस. ओके, मग ते प्रोग्राम मध्ये कसं केलंय बघा. जस्ट आय ओपन दिस प्रोग्राम. ओके, प्रोग्राम मध्ये काय केलंय बघा मी. तर इनिशियली से आपण काय केला? एक ऍडजस्ट मेन फंक्शन मध्ये. ओके, आता हे जे मॅट्रिक्स आहेत, ऍडजसन्सी मॅट्रिक्स ए, एज मॅट्रिक्स बी, नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ एजेस मी मेन मध्ये डिक्लेअर करतो. ओके, ते क्लासमध्ये डिक्लेअर केले तरी चालतील, बट आपण ते मेन मध्ये डिक्लेअर करूयात. युजरला विचारलं किती व्हर्टायसेस आहेत, युजर एंटर करेल 3 व्हर्टायसेस, 4 व्हर्टायसेस, व्हॉट एव्हर इट मे बी. अगेन किती एजेस आहेत ती व्हॅल्यू आपण नंबर ऑफ एजेस मध्ये स्टोअर केली. ओके, आता इनिशियली मी काय केलं? ऍडजसन्सी मॅट्रिक्स एनव्ही बाय एनव्ही चा तो 0 ला इनिशियलाइज केला. कसा इनिशियलाइज केला? तर या ठिकाणी फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एनव्ही, आय प्लस प्लस, जे इक्वल टू 0, जे लेस दॅन एनव्ही, जे प्लस प्लस. त्याने काय होईल बघा? इनिशियली सी आय
इक्वल टू 0, आय लेस दॅन 3 पेक्षा जे इक्वल टू 0, जे लेस दॅन 3 पेक्षा ए ऑफ 0 0 0 ला सेट होईल, जे इन्क्रीमेंट होईल, जे बिकम्स 1 1 लेस दॅन 3 पेक्षा ए ऑफ 0 1 0 ला सेट होईल, जे प्लस प्लस जे बिकम्स 2 2 लेस दॅन 3 पेक्षा ए ऑफ 0 2 0 ला सेट होईल, जे प्लस प्लस जे बिकम 3 3 लेस दॅन 3 पेक्षा नाही, इथून बाहेर आला. अगेन आय प्लस प्लस आय बिकम्स 1 1 इज लेस दॅन 3, अगेन जे सेट होईल 0 ला 1 0 1 1 1 2, नंतर 2 0 2 1 2 2, म्हणजे फायनली वेन यू कम आउट फ्रॉम दिस फॉर लूप, तुमचा जो ऍडजेसन्सी मॅट्रिक्स आहे तो 0 ला इनिशियलाइज झालेला असेल. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आपण काय केलं, ऍडजसन्सी मॅट्रिक्स तो किती बाय कितीचा आहे, एनव्ही बाय एनव्हीचा. ओके, तर तो आपण काय केला, 0 ला इनिशियलाइज केला. पुढे काय केलंय बघा आपण, आता पुढे काय केलंय मी बघा. ओके, नेक्स्ट आता युजरला आपण जस्ट मेसेज दिला एंटर ऑल एजेस. आता एंटर ऑल एजेस म्हटल्यानंतर युजर काय एंटर करेल, सर्व एजेस. पण आता ते आपण कशा एंटर करून घेतलेत बघा, एक लूप लिहिलं, हा मेसेज तुम्हाला डिस्प्ले होईल एंटर ऑल एजेस. आणि आता युजरचे एजेस किती आहेत, 3 असतील 6 असतील, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, त्या कशा स्टोअर करतोय आपण, आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एनी आय प्लस प्लस. ओके, एंटर स्टार्ट व्हर्टेक्स, आता इनिशियली आय इक्वल टू 0. ओके, आता फॉर एक्झाम्पल या ग्राफ मध्ये, इफ यू लुक ऍट दिस ग्राफ, इफ यू लुक ऍट दिस ग्राफ, इथं आता एज मॅट्रिक्स आतला हा बी मॅट्रिक्स आहे ना, तो किती 10/3 चा आहे. यू आर हॅव्हिंग 0 1 2 3 अप टू द 9 असे 10 रोज आणि 2 कॉलम्स रिझर्व केलेत ना. मग आता इनिशियली काय केलं आहे तुम्ही इथं बघा, प्रोग्राम मध्ये काय केलंय, एंटर स्टार्ट व्हर्टेक्स. आता सपोज तुम्हाला ही एज इनपुट द्यायची, सपोज तुम्हाला ही एज इनपुट द्यायची, सपोज तुम्हाला एंटर स्टार्ट व्हर्टेक्स आणि एंड व्हर्टेक्स. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही एज द्यायची, तुम्ही स्टार्ट व्हर्टेक्स काय लिहिणार 0, एंड व्हर्टेक्स काय लिहिणार 1. मग तेच केलं या ठिकाणी, स्टार्ट व्हर्टेक्स 0 तिकडे स्टोअर झाली आय 0 ला, म्हणजे 0 0 ला आणि 0 1 ला एंड व्हर्टेक्स स्टोअर होणार, आय प्लस प्लस आय बिकम्स 1. एंटर आता दुसरी व्हर्टेक्स 1 0 ला 1 1 ला, स्टार्ट व्हर्टेक्स एंड व्हर्टेक्स, परत आय प्लस प्लस आय बिकम्स 2 2 लेस दॅन 3, 2 0 ला 2 1 ला, स्टार्ट व्हर्टेक्स आणि एंड व्हर्टेक्स. इन दिस वे हे कुठपर्यंत जेवढ्या नंबर ऑफ पेजेस आहेत तिथपर्यंत. ओके, म्हणजे बी मॅट्रिक्स मध्ये काय स्टोअर झालं, तुमचा एज मॅट्रिक्स स्टोअर झाला. फायनली काय केलंय, इथं तुमचे मेनू टाईप केलेत. ओके, जे काय तुमचे मेनू असतील, ऍडजसन्सी मॅट्रिक्स, ऍडजसन्सी लिस्ट, डीएफएस बीएफएस, चॉईस एंटर केली आणि ती चॉईस तुम्ही काय केली, आता स्विच केली. स्विच मध्ये काय लिहिताय तुम्ही, केसेस लिहिताय 1 बाय 1. तुमची पहिली केस कुठली असणार आहे, आता जी डॉट ऍडजसन्सी मॅट्रिक्स, आणि त्यामध्ये आपण काय पास करतोय, तर ए बी एन व्ही एन का पास करतोय, कारण ते आपण मेन मध्ये डिक्लेअर केलेत ना, त्याच्यामुळे आपण ते मेन फंक्शन मध्ये पास केले. आता तिथून आपण कुठं जाणार आहे, तर ऍडजसन्सी मॅट्रिक्स फंक्शनला. आणि ऍडजसन्सी मॅट्रिक्स फंक्शन मध्ये मी काय केलं आहे, ए बी एन व्ही एन ए काय आहे तुमचा 2D मॅट्रिक्स, तो इथं स्टोअर केला 10/10 चा. बी काय आहे 2D मॅट्रिक्स 10/2 चा, इथं स्टोअर केला एनव्ही एनव्ही मध्ये आणि एनी एनी मध्ये. आणि आता इथं काय केलोय, परत आता एज मॅट्रिक्सला गेलोय. आय किती आपल्या नंबर ऑफ रोज आहेत, जेवढे नंबर ऑफ पेजेस आहेत तेवढ्या. ओके, आर मध्ये आय 0 ची व्हॅल्यू घेतली, सी मध्ये आय 1 ची व्हॅल्यू घेतली. म्हणजे बघा, इनिशियली आय इक्वल टू 0, बी ऑफ 0 0 ची व्हॅल्यू आर मध्ये, बी ऑफ 0 1 ची व्हॅल्यू सी मध्ये. म्हणजेच काय बघा, बी ऑफ 0 0 ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आर मध्ये घेतली, ही व्हॅल्यू काय केली आपण सी मध्ये घेतली. आणि म्हणजे आर मध्ये काय व्हॅल्यू आली, आर मध्ये व्हॅल्यू आली 0, सी मध्ये काय व्हॅल्यू आली, सी मध्ये व्हॅल्यू आली 1. आणि आपण काय केलं या ठिकाणी, ए ऑफ आर सी म्हणजे ए ऑफ 0 1 ला 1 केला, त्याने काय होईल, ए ऑफ 0 1 ला 1 म्हणजे ए ऑफ 0 1 ला 1 केला, त्याचबरोबर खाली ए ऑफ सी आर ला पण 1 0 ला 1 केला. ओके, तेच केले ना या ठिकाणी, हे बघा. ओके, परत आय प्लस प्लस आय बिकम्स 1 1 लेस दॅन आहे का नंबर ऑफ पेजेस पेक्षा, येस. बी ऑफ 1 1 ची व्हॅल्यू आर मध्ये, बी ऑफ 1 0 ची व्हॅल्यू आर मध्ये, बी ऑफ 1 1 ची व्हॅल्यू सी मध्ये. म्हणजेच काय, ही व्हॅल्यू आर मध्ये, ही व्हॅल्यू सी मध्ये. आणि 1 2 ला 1, ए ऑफ 1 2 ला 1 केलं, त्याचबरोबर ए ऑफ 2 1 ला 1 केलं. ओके, आणि फायनली इथं आपण नंबर ऑफ पेजेस जेवढ्या आहेत तेवढ्या वेळा ते 1 होणार तिथं. आणि फायनली काय केलं, जस्ट ए मॅट्रिक्स आपण प्रिंट केलाय. तो कसा प्रिंट करायचा, ऍज युजल, फॉर आय इक्वल टू 0 आय लेस दॅन एन आय प्लस प्लस, जे इक्वल टू 0 जे लेस दॅन एन जे प्लस प्लस, आणि हा मॅट्रिक्स इथं तुम्ही प्रिंट केला.
ओके, म्हणजे बघा इनिशियली आय इक्वल टू 0. आता हे आपण काय केलं इथं, आय इक्वल टू 0, 0 लेस देन आहे 3 पेक्षा, या जे इक्वल टू 0, 0 लेस देन आहे 3 पेक्षा ए ऑफ 0 0 प्रिंट होईल, जे प्लस प्लस ए ऑफ 0 1 प्रिंट होईल, जे प्लस प्लस ए ऑफ 0 2 प्रिंट होईल, जे प्लस प्लस जे बिकम 3, 3 लेस देन आहे का 3 पेक्षा नाही, इथून बाहेर आला सी ऑफ एंड एल म्हणजे नवीन लाईनला आला. परत आय तुमचा इन्क्रीमेंट होईल, आय इक्वल टू 0, 0 लेस देन आहे का 3 पेक्षा येस, परत जे सेट झाला 0 ला 1 0 1 1 1 2, परत जे इन्क्रीमेंट होईल 3, 3 लेस देन आहे का 3 पेक्षा नाही, बाहेर आला परत नवीन लाईनला आय प्लस प्लस, आय तुमचा झाला 2, परत हा सेट झाला 2 लेस देन आहे का 3 पेक्षा. बघा मी परत एकदा सांगतोय, मॅट्रिक्स कसा प्रिंट केला, काहीच नाही, आपला किती बाय कितीचा आहे, एनव्ही बाय एनव्हीचा. फॉर आय इक्वल टू 0, 0 लेस देन आहे का 3 पेक्षा आहे, जे इक्वल टू 0, 0 लेस देन आहे का 3 पेक्षा आहे, ए ऑफ 0 0 प्रिंट होईल. परत काय, जे इन्क्रीमेंट होणार, जे इक्वल टू 1, ए ऑफ 0 1 प्रिंट होईल, जे प्लस प्लस जे बिकम्स 2, ए ऑफ 0 2 प्रिंट होईल, म्हणजे पहिली रो प्रिंट झाली, परत जे प्लस प्लस जे बिकम 3, 3 लेस देन आहे का 3 पेक्षा नाही, बाहेर आला सी आउट एंड एल नवीन लाईनला आला, परत काय इन्क्रीमेंट होईल, आय आय बिकम्स व्हॉट 1, 1 लेस देन आहे का 3 पेक्षा येस, परत जे सेट झाला 0 ला 1 0 1 1 1 2, जे बिकम 3, 3 लेस देन 3 बाहेर आला, परत आय प्लस प्लस आय बिकम्स 1 चा 2, 2 लेस देन आहे 3 पेक्षा येस, परत जे सेट झाला 0 ला 2 0 2 1 2 2. इन दिस वे फायनली वेन यू कम आउट तुमचा ऍडजसन्सी मॅट्रिक्स प्रिंट झालेला असेल. इथं आपण मेसेज देऊ काय, ऍडजसन्सी मॅट्रिक्स इज सी आउट. ओके, इथं आपण मेसेज दिला काय, ऍडजसन्सी मॅट्रिक्स इक्वल टू, ओके, आणि इथं काय करू आपण एंड एल लिहिलं. ओके, कंट्रोल यस करा, कंट्रोल सॉरी ओके, कंट्रोल यस करा, अल्ट F4 करा म्हणजे क्लोज होईल, आणि हा प्रोग्राम कंपाईल करा. प्रोग्राम कसा कंपाईल करायचा, ऍज यू ऑलरेडी आर वेल फॅमिलियर विथ दिस. ओके, रन केला, रन केला. किती व्हर्टायसेस आहेत, सपोज 3 व्हर्टायसेस आहेत. हा ग्राफ इनपुट देऊ, किती एजेस आहेत, 3 एजेस आहेत. कुठल्या कुठल्या आहेत एजेस, आता एंटर वाले एजेस. स्टार्ट व्हर्टेक्स कुठला, सपोज 0 2 1 ही पहिली एज दिली, दुसरी एज कुठली 1 2 2, आणि तिसरी एज कुठली 2 2 0. ओके, एंटर युअर चॉईस ऍडजसन्सी मॅट्रिक्स, आणि ऍडजसन्सी मॅट्रिक्स बघा 0 1 1 1 0 1 1 1 0. इज इट ओके, इज इट ओके, ऍडजसन्सी मॅट्रिक्स समजला? हॅलो, ऍडजसन्सी मॅट्रिक्स समजला बाकीच्यांना? ओके, अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ, असं नाही की फक्त याच्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण काय करूयात, जस्ट आता आपण काय करूयात, नवीन एक्झाम्पल घेतलं. ओके, नवीन. आता फॉर एक्झाम्पल मी काय सांगितले, पाहिजे तो ग्राफ घ्या, पाहिजे तो ग्राफ घ्या, फक्त नेमिंग कसं द्यायचं 0 1 2 3. आता फॉर एक्झाम्पल हा जर ग्राफ घेतला आपण, ओके 0, त्यानंतर इथं घेतला 1, ओके इथं घेतला 2, इथं घेतला ओके 3, ओके, आणि आपला ग्राफ सपोज असा आहे. आता ओके, ऍडजसन्सी मॅट्रिक्स कसा येईल बघा ना, सुरुवातीला 0 1 2 3, ओके, आणि इथं 0 1 2 3, ओके, आणि एज मॅट्रिक्स तुमचा कसा असेल, किती एजेस आहेत 1 2 3 4 5, 5 एजेस आहेत ना. ओके, तो 5/3 चा असेल. ओके, 0 1 2 3 आणि 4 ह्या झाल्या तुमच्या 5 एजेस. ओके, आणि कॉलम तर 2च. आता कुठल्या कुठल्या एजेस आहेत, सपोज आपण 0 2 1 घेतली, 1 2 2 घेतली, 2 2 3 घेतली, त्यानंतर 3 2 0 घेतली, आणि त्यानंतर 0 पासून 2 घेतली, 0 पासून 2 घेतली. म्हणजे बघा 0 1 ला 1, 0 1 ला 1, 1 0 ला 1, 1 0 ला 1, 2 3 ला 1, 2 3 ला 1, परत 3 2 ला 1, 3 2 ला 1, 3 0 ला 1, 3 0 ला 1, 0 3 ला 1, 0 3 ला 1. ओके, 0 2 ला 1, 0 2 ला 1, आणि 2 0 ला 1, 2 0 ला 1. ओके, आणि बाकीच्या इथं 0 असेल, 0 0 0, ओके 0 0 आणि 0 0. ओके, आता हा आपण जर इनपुट दिला तर बघा काय होईल. ओके, आपण काय करू, हा ग्राफ इनपुट देऊयात, डायरेक्ट कंपाईल करू प्रोग्राम आपण. ओके, प्रोग्राम कंपाईल केला, डायरेक्ट रन करूयात.
किती व्हर्टायसेस आहेत? 4 व्हर्टायसेस. किती एजेस आहेत? 5 एजेस आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? 0 पासून 1 ला, 1 पासून 2 ला, 2 पासून 3 ला, 3 पासून 0 ला, आणि 0 पासून 2 करा किंवा 2 पासून 0 करा, 0 पासून 2 ला. आणि ऍडजसन्सी मॅट्रिक्स हा बघा आहे बरोबर काय आहे? 0 ट्रिपल 1 0 ट्रिपल 1, 1 0 1 0 1 0 1 0, 1 1 0 1 1 1 0 1 आणि 1 0 1 0 इन दिस वे. सो आय होप की नाऊ यू आर वेल फॅमिलियर विथ दिस. बरोबर आहे? समजला ऍडजसन्सी मॅट्रिक्स? समजला ऍडजसन्सी मॅट्रिक्स? समजला कोड? समजला? ओके. आता सेकंड कोडला जायचं, ऍडजसन्सी लिस्टला जायचं. ऍडजसन्सी लिस्टला जायचं. कॅन आय मूव टुवर्ड्स ऍडजसन्सी लिस्ट? ओके. ओके फाईन. आता ऍडजसन्सी लिस्ट म्हणजे काय बघा. ऍडजसन्सी लिस्ट इज व्हॉट? सपोज दिस इज युअर ग्राफ अगेन. इट इज सपोज इट इज 0. ओके. इट इज सपोज 1 0 1 अँड 2. ओके. तर ऍडजसन्सी लिस्ट म्हणजे काय? तर अगेन हिअर वी आर गोइंग टू क्रिएट लिंक लिस्ट. सुरुवातीला काय करायचं? आपले किती व्हर्टायसेस आहेत? नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत आपले? 3 आहेत. ओके. मग आपण काय करणार? 3 हेड नोड तयार करणार. ओके. 3 हेड नोड तयार करणार. हे आहेत आपले पहिले 3 हेड नोड, आणि ते त्यांना हे झाले आपले 3 हेड नोड. ओके. दिस इज हा आहे आपला हेड नोड. ओके. हे आहेत आपले हेड नोड. ओके. एका नोडचे 2 पार्ट असणार, डेटा पार्ट आणि नेक्स्ट पार्ट. हेड ऑफ 0, हेड ऑफ 1 आणि हेड ऑफ 2. ओके. हेड ऑफ 0चा डेटा 0. ओके. बरोबर आहे ना? इथं काय करायचं? किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत? 3. तेवढे हेड नोड बनवायचे. हेड ऑफ 0, हेड ऑफ 1, हेड ऑफ 2. बरोबर आहे. आता हेड ऑफ 0चा डेटा काय लिहायचा? 0. आणि 0च्या ऍडजसंट कोण कोण आहेत? 1 आणि 2. मग आता इथं काय करायचं? 0च्या ऍडजसंट काय करायचं? अजून एक नोड बनवणार, आणि त्याचा डेटा काय? 1. आणि परत अजून 0चा ऍडजसंट काय आहे? 2. ओके. 0चा ऍडजसंट काय आहे? 2. आणि इथं आपण काय करायचं? नेक्स्ट काय लिहिणार? नल लिहायचा. ओके. तसंच 1 हेड ऑफ 1चा डेटा 1, हेड ऑफ 2चा डेटा 2. ओके. आता 1च्या ऍडजसंट कोण कोण आहेत? 1च्या ऍडजसंट 0 आणि 2. ओके. 1च्या ऍडजसंट कोण कोण आहे तिथं? 0. ओके. त्यानंतर फक्त असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा बरं का, हे 0 आणि 2. ओके. आणि याचा नेक्स्ट कोण आला? याचा नेक्स्ट आला नल. ओके. आता 2च्या ऍडजसंट कोण कोण आहेत? 0 आणि 1. 2च्या ऍडजसंट कोण कोण आहेत? 0 आणि 1. ओके. आणि ही झाली तुमची ऍडजसन्सी लिस्ट. आर यू गेटिंग युअर नो? समजतंय का ऍडजसन्सी लिस्ट म्हणजे काय? सुरुवातीला काय करायचंय? किती व्हर्टायसेस आहेत? 3. मग तेवढे हेड नोड क्रिएट करायचे. आणि हेड ऑफ 0, हेड ऑफ 1, हेड ऑफ 2. हेड ऑफ 0चा डेटा 0, हेड ऑफ 1चा डेटा 1, हेड ऑफ 2चा डेटा 2. आणि आता 0चे ऍडजसंट कोण कोण आहेत? 1 आणि 2. म्हणजे याचे किती ऍडजसंट नोड असणार? 2 असणार. कुठले कुठले? 1 आणि 2. आर यू गेटिंग युअर नो? Is it fine? Are you getting me or not? समजतं का adjacency list? Okay. Because sometime in the exam you may have this an example. एक ग्राफ देतील, त्याची adjacency matrix ड्रॉ करा, adjacency list ड्रॉ करा. ओके. कारण ही जर थिअरी समजली, then and then only you will be able to understand. You will be able to understand what अल्गोरिदम फॉर लिंक ऍडजसन्सी लिस्ट. ओके. परत एकदा आपण आणखी एक एक्झाम्पल बघू. आता ऍडजसन्सी लिस्ट मध्ये अगेन आय टेक दिस एक्झाम्पल. ओके. सपोज देर आर 4 vertices. Okay. It is 0th vertex. It is first vertex. Okay. It is second vertex and it is the third vertex. Okay. ह्या आहेत आपल्या 4 vertices. ओके. फाईन. आणि सपोज हे आहेत एजेस. ओके. ऍडजसन्सी लिस्ट कसे असणार? किती आहेत नंबर ऑफ व्हर्टायसेस आपल्याकडं? वी आर हॅव्हिंग 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजे आपण किती हेड नोड क्रिएट केले? 4 हेड नोड क्रिएट केले. ओके. वी हॅव क्रिएटेड दिस 4 हेड नोड्स. ओके. दिस इज हेड ऑफ 0 having data as 0, head of 1 having data as 1. Okay. Then head of 2 having data as 2, head of 3 having data as 3. ओके. आता 0चे ऍडजसंट कोण कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे. मग आता त्याची ऍडजसन्सी लिस्ट कशी झाली? असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा. 1. ओके. देन 2 अँड देन ओके
3. दिस इज नथिंग बट अँड एंड काय आला नल. आता 1 चे ऍडजसंट कोण कोण आहेत मला सांगा. 1 चे ऍडजसंट 0 आहे, 2 नाही. 1 चे ऍडजसंट 0 आणि 3 आहेत. 1 चे ऍडजसंट कोण कोण आहेत? हु आर द ऍडजसंट ऑफ 1? 0 as well as who? 3. ओके 3. देन आता 2 चे ऍडजसंट कोण कोण आहेत? 0 आणि 3. 2 चे ऍडजसंट कोण कोण आहेत? 0 as well as 0 as well as 3. ओके. आणि 3 चा ऍडजसंट कोण आहे? 0 1 2. 3 चे ऍडजसंट कोण कोण आहेत? 0 देन बरोबर ना. 0 आहे, 1 आहे आणि 2 आहे. दिस इज नथिंग बट इट इज द ऍडजसन्सी लिस्ट. इज इट ओके? समजलं ऍडजसन्सी लिस्ट काय आहे ते? हॅलो हॅलो एव्हरीवन, समजलं व्हॉट डू मीन बाय ऍडजसन्सी लिस्ट? ओके. आता आपण अल्गोरिदम बघूयात. ओके, जस्ट आय क्रिएट द अल्गोरिदम. वेट. नाउ आय एम रायटिंग माय केस 2. केस 2 काय आहे? केस 2 जी डॉट व्हॉट इज ऍडजसन्सी लिस्ट. आणि आपण काय पेस्ट केलाय त्याच्यामध्ये? एज मॅट्रिक्स, नंबर ऑफ व्हर्टेक्स आणि नंबर ऑफ एजेस पास केल्या. ओके. आणि इथं आपण खाली काय लिहिणार? ब्रेक. ओके. and I just copy it. Okay, control C and here I just paste it. Okay, एकदम सिंपल आहे. दो जरी ह्या तुम्हाला म्हणजे दो इट लुक्स लाईक लार्ज बट इट इज व्हेरी सिम्पल. काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, जस्ट लिंक लिस्टचा प्रोग्राम आहे तो. ओके. आता हे बघा ऍडजसन्सी लिस्ट. ओके, तर डायरेक्टली आय एक्सप्लेन दिस. ओके, इनिशियली काय केलंय बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, आपल्याला तुम्ही मला सांगा. जस्ट आय टेक अनदर एक्झाम्पल. हे जे एक्झाम्पल आहे ना, हे एक्झाम्पल घेऊया आपण. आपण किती हेड नोड क्रिएट करतोय? आपण किती हेड नोड क्रिएट करतोय? इट इज इक्वल टू नंबर ऑफ, इट इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॉट? इट इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॉट? हेड नोड आपण किती क्रिएट करतोय? जेवढ्या व्हर्टायसेस आहेत तेवढे का जेवढ्या एजेस आहेत तेवढे? किती क्रिएट करतोय हेड नोड आपण? हॅलो, ऍडजसन्सी लिस्टची थिअरी समजली तुम्हाला? बरोबर. ओके. जेवढ्या नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत तेवढ्याच ना. मग तेच केलं इनिशियली मी. इथं काय केलंय बघा. ओके. आता इथं मला क्लास लिहावा लागेल ना नोड साठी. आपण काय करतोय? न्यू नोड. प्रत्येक नोडचे किती पार्ट आहेत? ऑब्विसली 2 पार्ट आहेत, डेटा पार्ट आणि नेक्स्ट पार्ट. बरोबर आहे ना? हे बघा ना इथं प्रत्येक नोडचे जर आपण इथं बघितलं, जस्ट आय शो यू. प्रत्येक नोडचे 2 पार्ट आहेत ना. डेटा पार्ट, नेक्स्ट पार्ट, डेटा पार्ट, नेक्स्ट पार्ट, डेटा पार्ट, नेक्स्ट पार्ट. म्हणजे आपल्याला नोडची डेफिनेशन वरती इथं लिहावी लागेल ना. इथं क्लास लिहावा लागेल. तो कसा लिहिला मी? क्लास नोड. ओके. आणि सेमिकोलन. ओके. आणि इथं मी काय करणार? पब्लिक. ओके.
पब्लिक. आणि व्हॉट काय काय आहे, डेटा कसा आहे, इंटिजर आहे डेटा. आणि जो नेक्स्ट आहे तो कसा आहे, नोड स्टार नेक्स्ट. बरोबर आहे. ओके, हा झाला नोड. मग आता ऍडजसन्सी लिस्ट मध्ये काय केलं आपण, केस टू त्यामध्ये काय पास केलं, बी एन व्ही एन का पास केलं, कारण ते मेन मध्ये डिक्लेअर केले. बी काय 2D मॅट्रिक्स तो इथं स्टोअर केला, एन व्ही काय नंबर ऑफ व्हर्टायसेस, एन काय नंबर ऑफ पेजेस. ओके, मग आता इथं बघा, इथं काय केलंय, मी हे इनिशियली आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन व्ही आय प्लस प्लस. म्हणजे आता हे फॉर लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार, जेवढ्या नंबर ऑफ व्हर्टायसेस तेवढ्या वेळा. आणि प्रत्येक वेळेस काय करतो, इनिशियली आय इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, यस 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा. हेड ऑफ 0 इक्वल टू न्यू नोड, त्याने काय होईल, हेड ऑफ 0 इक्वल टू न्यू नोड, त्याने काय होईल, हा एवढा नोड तयार होईल ना, हेड ऑफ 0 इक्वल टू न्यू नोड, म्हणजे एक नोड तयार होईल ना. आणि पुढे काय केलंय मी, हेड ऑफ 0चा डेटा 0, हेड ऑफ 0चा नेक्स्ट नल. म्हणजे इनिशियली काय करते बघा मी, हेड ऑफ 0 इक्वल टू न्यू नोड. म्हणजेच काय केलं इथं मी, हेड ऑफ 0 इक्वल टू न्यू नोड, हा तुमचा नवीन नोड तयार होईल. कुठला, हेड ऑफ 0 नावाचा. ओके, हा तुमचा हेड ऑफ 0 नावाचा नवीन नोड तयार झाला. आता पुढे काय लिहिलंय मी बघा, हेड ऑफ आयचा डेटा आय, म्हणजे हेड ऑफ 0चा डेटा 0 आणि हेड ऑफ 0चा नेक्स्ट नल. म्हणजेच काय, हेड ऑफ इथं काय केलं मी, हेड ऑफ 0चा डेटा 0, हेड ऑफ 0चा नेक्स्ट नल. तसंच आय इन्क्रीमेंट होईल ना तुमचं इथं, आय बिकम्स 1, 1 लेस दॅन 3 पेक्षा, हेड ऑफ 1 इक्वल टू न्यू नोड, हेड ऑफ 1 तयार होईल, हेड ऑफ 1चा डेटा 1 आणि हेड ऑफ 1चा नेक्स्ट नल. तसंच आय प्लस प्लस आय बिकम 2, हेड ऑफ 2 इक्वल टू न्यू नोड, म्हणजे हेड ऑफ 2 साठी मेमरी अलोकेट केली, हेड ऑफ 2चा डेटा 2 आणि हेड ऑफ 2चा नेक्स्ट नल. म्हणजेच काय होईल इथं बघा, म्हणजेच काय होईल, हेड ऑफ 0, ओके, हेड ऑफ 1 तयार झाला, त्याचा नेक्स्ट नल केला. ओके, आणि आता इथं काय करणार आहे, हा झाला तुमचा काय, हेड ऑफ 1. ओके, आणि पुढं काय केलंय मी इथं बघा, इथं काय आहे तुमचा हेड ऑफ 2. ओके, त्याचा डेटा 2 आणि नेक्स्ट नल. इथपर्यंत समजला प्रोग्राम, काहीच नाही केलं. जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तेवढ्या वेळा हेड तयार केला, त्याचा डेटा इक्वल टू तो आय आणि नेक्स्ट नल केला. बरोबर, आता आपल्याला हेडचा ऍरे आहे ना, हेडचा, मग आपला हा हेडचा ऍरे कुठं डिक्लेअर केलाय, तर इथंच आपण काय करूयात, तर इथंच आपण ना क्लासमध्ये काय करतो, सगळीकडे लागणार आहे ना आपल्याला हेड, हा हेड डिक्लेअर केला पाहिजे ना, नोड स्टार हेड फक्त नाहीये, तर तो हेडचा काय आहे, ऍरे आहे. बाय डिफॉल्ट आपण 10चा ऍरे घेतला. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, हा हेड आपल्याला डिक्लेअर करावा लागेल ना. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, तो तिथं वरती क्लासमध्ये डिक्लेअर केला. प्लीज रिप्लाय मी, पटकन रिप्लाय द्या मला. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, काहीच नाही केला आपण, जस्ट हेड नोड क्रिएट केलेत. किती हेड नोड क्रिएट केलेत, जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तेवढे. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता नेक्स्टला काय केलंय पुढे बघा, आता इथं नेक्स्ट काय केलंय, आता आपण पुढे काय करणार आहे, तर हेड ऑफ 0 ला जाणार. ओके, आता इथं आता आणि 0चे जे पण ऍडजसंट आहेत तेवढे मी जे काय नोड आहेत ते नोड त्याला अटॅच करणार. ओके, मग आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी 0चे ऍडजसंट कोण कोण आहेत हे कशावरून समजेल आपल्याला, एज मॅट्रिक्स. जर आपण पास काय करतोय, बी पास करतोय, म्हणजे काय, एज मॅट्रिक्स. म्हणजेच काय, हा जो एज मॅट्रिक्स आहे ना, जस्ट आय शो यू, आतापर्यंत आपण फक्त एवढं केलंय. आपण पास काय केलाय, एज मॅट्रिक्स पास केलाय ना त्या फंक्शनला. आणि त्याचबरोबर काय पास केलंय, अजून एज मॅट्रिक्स पास केलाय. अजून त्यानंतर आय थिंक नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ पेजेस पास केलेत. ओके, मग आता इथं मला सांगा, 0चे ऍडजसंट कोण कोण आहेत हे कशावरून समजेल आपल्याला, त्या एज मॅट्रिक्स वरूनच समजेल ना. जस्ट लाईक आय शो यू. ओके, आता याचा एज मॅट्रिक्स काय असेल मला सांगा. हा एज मॅट्रिक्स कसा असेल याचा, हा असा असेल ना एज मॅट्रिक्स. ओके, किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत, 0 एजेस आहेत, 0, 1 आणि 2. ओके, आणि इथं आहे 0, इथं आहे 1. पहिली एज कुठली आहे,
0 पासून 1. दुसरी एज कुठली आहे 1 पासून 2. तिसरी एज कुठली आहे 2 पासून 0 और 0 पासून. ओके, आता इथं आपण काय करूया माहिती आहे का, प्रोग्राम मध्ये थोडा चेंज करू. काय, नंबर ऑफ व्हर्टायसेस जे आपण नंबर ऑफ एजेस ज्या टाकणार आहेत ना, त्या आपण काय करतोय, बाय डायरेक्शनल ग्राफ असल्यामुळे आपण काय करतोय 3 देतोय, तर त्याच्याऐवजी 6 देऊ एजेस. आणि त्या एजेस कसे देणार आपण, नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत, नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत आपले 3 आहेत. ओके, आणि नंबर ऑफ एजेस किती आहेत आपल्या, नंबर ऑफ एजेस किती आहेत आपल्या 6 एजेस आहेत, कारण तो बाय डायरेक्शनल ग्राफ आहे. ओके, आणि त्या 6 एजेस कुठल्या कुठल्या, 0 to 1. ओके, 1 to 2 आणि 2 to 0. त्याचबरोबर पुढच्या एजेस कुठल्या असतील, चौथी, पाचवी, तिसरी, चौथी आणि पाचवी. ओके, त्या एजेस आपण कुठले घेऊ, पहिली कुठली घेतली आपण 0 to 1, लगेच दुसरी कुठली घ्यायची, लगेच दुसरी कुठली घ्यायची 1 to 0 घ्यायची. आता ह्या झाल्या 2, तिसरी कुठली 1 to 2, त्याचबरोबर 2 to 1, आणि चौथी कुठली घेतली आपण 2 to 0, त्याचबरोबर 0 to 2. आता तुम्ही मला सांगा, या एज मॅट्रिक्स वरून जर मी असा तुम्हाला क्वेश्चन विचारला, झिरोचे ऍडजसंट कोण कोण आहेत, तर ऑब्विसली झिरोचे ऍडजसंट 1 आहे, झिरोचा ऍडजसंट 2 आहे. 1चे ऍडजसंट कोण कोण आहेत, 1चा ऍडजसंट 0 आहे, 1चा ऍडजसंट 2 आहे. आता 2चे ऍडजसंट कोण कोण आहेत, 2चा ऍडजसंट 1 आहे, 2चा ऍडजसंट 0 आहे. मग या केसमध्ये फक्त तुम्हाला एक चेंज करायचं आहे. काय चेंज करायचं आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस किती टाकताय तुम्ही 3, नंबर ऑफ एजेस किती टाकताय तुम्ही 6. ओके, म्हणून हा जो ऍडजसन्सी मॅट्रिक्सचा जो प्रोग्राम आहे ना, इथं इथं याची काही गरज नाही आता, कारण ते बाय डिफॉल्ट आता 6 एजेस होणार आहेत ना आपल्या. ओके, म्हणजेच आर यू गेटिंग मी ऑर नॉट, ए ऑफ सीआर ची का गरज नाहीये, कारण ऑटोमॅटिक आपले एजेस आता किती झाल्यात, 6 एजेस झाल्यात. ओके, फाईन. आता ऍडजसन्सी लिस्ट मध्ये आतापर्यंत आपण काय केलं, जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तेवढ्या नंबर ऑफ हेड बनवले, त्याचा डेटा इक्वल टू व्हॉट एव्हर इट मे बी, आणि त्याचा नेक्स्ट काय केला, नल केला. ओके, आता पुढे काय करायचंय आपल्याला, तर त्याच्या इनिशियली आय इक्वल टू 0. ओके, आता चेक, आता आपल्याला इथं असं चेक करायचंय की झिरोचे ऍडजसंट कोण कोण आहेत, तुम्ही मला सांगा बाय युझिंग धिस. झिरोचे ऍडजसंट कोण कोण आहेत, झिरोचे ऍडजसंट 1 आहे, त्याचबरोबर झिरोचा ऍडजसंट 2 आहे. 1चे ऍडजसंट कोण कोण आहेत, 1चा ऍडजसंट 0 आहे, 1चा ऍडजसंट 2 आहे. 2चा ऍडजसंट कोण कोण आहेत, 2चा ऍडजसंट 1 आहे, 2चा ऍडजसंट 0 आहे. म्हणजे हे कोण कोणाचे ऍडजसंट आहे हे आपल्याला कशावरून समजेल, ऑब्विसली त्या बी मॅट्रिक्स वरून समजेल. बरोबर आहे ना, बी मॅट्रिक्स वरून आपल्याला काय समजेल की कुठला व्हर्टेक्स कुणाच्या ऍडजसंट आहे. मग आता आपण पुढे काय करणार आहे बघा, पुढे काय केलंय बघा, इनिशियली आय इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे का नंबर ऑफ एजेस पेक्षा. आता नंबर ऑफ एजेस या केसमध्ये आपल्या किती, 6 एजेस आहेत ना, या केसमध्ये नंबर ऑफ पेजेस किती आहेत आपल्या, 6 एजेस आहेत. आपण या प्रोग्राम मध्ये काय करतोय, आय इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे का 6 पेक्षा आहे. आर मध्ये त्या रो ची व्हॅल्यू, सी मध्ये कॉलमची व्हॅल्यू, बी ऑफ 0, 0 ची व्हॅल्यू, बी ऑफ 0, 1 ची व्हॅल्यू सी मध्ये. म्हणजेच काय केलं इथं, इथं काय केलं, ही व्हॅल्यू आर मध्ये घेतली, आर मध्ये 0 व्हॅल्यू आली, सी मध्ये 1 व्हॅल्यू आली, आर मध्ये 0 व्हॅल्यू आली आणि सी मध्ये कुठली व्हॅल्यू आली, 1 व्हॅल्यू आली. ओके, आता पुढे मी काय करतोय बघा, पुढे काय केलंय, एन इक्वल टू न्यू नोड, एन इक्वल टू न्यू नोड, याने काय होईल, एन नावाचा एक नवीन नोड तयार होईल, त्याचा डेटा इक्वल टू सी. त्याचा डेटा इक्वल टू सी म्हणजे काय, त्याचा डेटा इक्वल टू सी, सी मीन्स व्हॉट, इथं मी काय केला, एक नवीन नोड तयार केला, एक नवीन नोड तयार केला एन नावाचा, त्याचा डेटा इक्वल टू, ओके, हा एन नावाचा नवीन नोड तयार केला. ओके, आपण काय केलं आहे, फॉर आय इक्वल टू 0, आय इक्वल टू 0. आता एज मॅट्रिक्स कडे गेलो मी, किती नंबर ऑफ पेजेस आहेत, 6 नंबर ऑफ पेजेस आहेत. चेक करा, 0 लेस दॅन आहे का 6 पेक्षा आहे. मग इथं आर इक्वल टू बी ऑफ 0, 0 ची व्हॅल्यू आर ला, बी ऑफ 0, 1 ची व्हॅल्यू सी ला. म्हणजेच काय इथं आर ला 0 व्हॅल्यू आली, सी ला 1 व्हॅल्यू. आपण एक पुढे काय केलं, एक नवीन नोड तयार केला, त्याचा डेटा इक्वल टू सी, म्हणजे त्याचा डेटा इक्वल टू सी म्हणजेच काय 1 लिहिला. ओके, आणि पुढे काय केलंय बघा, त्याचा नेक्स्ट नल केला, त्याचा नेक्स्ट इथं आपण काय केलाय, त्याचा नेक्स्ट आपण इथं नल केलाय, त्याचा नेक्स्ट आपण इथं नल केलाय. आता पुढे काय केलंय बघा, मी पुढे काय केलंय, तर
प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. आता प्रिव्हियस हा एक पॉइंटर घेतलाय, प्रिव्हियस वरती मी इथं प्रिव्हियस आणि टेम्प नावाचे दोन पॉइंटर आहेत ते इथं वरती इथे डिक्लेअर केले मी. आता मी काय करतोय बघा, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. व्हॉट इज द करंट व्हॅल्यू ऑफ आर? आर मध्ये काय आहे तर बघा ना, आर मध्ये इथं काय घेतलंय मी, आर मध्ये इथं काय घेतलंय, 0 घेतलंय ना, आर मध्ये काय घेतलंय इथं 0. म्हणजेच काय केलं, हेड ऑफ 0, हेड ऑफ 0 असाइन केला प्रिव्हियसला. म्हणजेच काय केलं, हेड ऑफ 0 हा हेड ऑफ 0 जो आहे तो असाइन केला प्रिव्हियसला. तुमचा प्रिव्हियस आला या ठिकाणी. आता पुढे काय करताय, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. आता तुम्ही मला सांगा, या प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे? ऑब्विसली नल आहे ना. या प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे? नल आहे. टेम्प मध्ये काय आलं? नल. वाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, बट आपला टेम्प नल आलाय ना, त्यामुळे या वाईल लूप मध्ये जाणार नाही. मी पुढे काय केलं, एनीचा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. प्रिव्हियसचा नेक्स्ट जो होता नल तो असाइन केला एनीच्या नेक्स्टला. एनीच्या नेक्स्टला मी काय इथं असाइन केलं नल. एनीच्या नेक्स्टला असाइन केलं नल आणि पुढे काय लिहिलं, प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू एन. म्हणजेच काय, प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू एन हा एन प्रिव्हियसच्या नेक्स्टला दिला. म्हणजे 0चा नेक्स्ट कोण आला? 1 आला. मी परत एकदा सांगतो मी काय केलंय बघा. इथं इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? आपण हेड नोड किती क्रिएट केलेत? जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तेवढे हेड नोड क्रिएट केलेत. ओके. आता पुढे म्हणजे काय, हेड ऑफ 0 क्रिएट झाला, हेड ऑफ 1 क्रिएट झाला, हेड ऑफ 2 क्रिएट झाला. हेड ऑफ 0चा डेटा 0, हेड ऑफ 1चा डेटा 1, हेड ऑफ 2चा डेटा 2, हेड ऑफ 0चा नेक्स्ट नल, हेड ऑफ 1चा नेक्स्ट नल, हेड ऑफ 2चा नेक्स्ट नल. ओके. आता पुढे काय केलं आपण, एज मॅट्रिक्सला गेलो मी. आय इक्वल टू, बघा आता इथे मी काय केलं, इनिशियली आय इक्वल टू 0. चेक करा, 0 लेस देन आहे का नंबर ऑफ एजेस पेक्षा? नंबर ऑफ एजेस किती आहेत आपल्या? टोटल नंबर ऑफ एजेस तर 6 एजेस आहेत. 0 लेस देन आहे का 6 पेक्षा? आहे. आर मध्ये रोची व्हॅल्यू, सी मध्ये कॉलमची व्हॅल्यू. म्हणजेच काय आलं इथं, आर मध्ये रोची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आर मध्ये, ही व्हॅल्यू सी मध्ये. ओके. एक नवीन नोड तयार केला, त्याचा डेटा कॉलम घेतला, त्याचा नेक्स्ट नल केला. आता आपण काय करतोय, प्रिव्हियस कुठं पॉईंट करतोय, प्रिव्हियस इक्वल टू इथं बघा ना, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर ला. आता आर ची व्हॅल्यू किती? 0. म्हणजे हेड ऑफ 0 असाइन केला कोणाला? प्रिव्हियसला. हेड ऑफ 0 हा जो हेड ऑफ 0 आहे तो असाइन केला प्रिव्हियसला. प्रिव्हियस आला इथं. आणि पुढे काय केलंय, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. आता प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण होता इथं बघा ना, नल. प्रिव्हियसचा नेक्स्ट नल होता ना, मग तो आला टेम्प मध्ये. टेम्प मध्ये काय आलं? नल. आता इथं आपण चेक करतो, वाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, बट आपला टेम्प कसा आहे? नल आहे ना, त्यामुळं या वाईल लूप मधून बाहेर येणार. ओके. आपण काय केलं, वाईल लूप मध्ये आपण जाणार नाही कारण आपला टेम्प नल आहे. ओके. एनीचा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण होता? नल. तो दिला एनीच्या नेक्स्टला. ऑब्विसली तो नलच येणार. ओके. प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण होता? नल. तो दिला एनीच्या नेक्स्टला. म्हणजेच काय आलं इथं, इथं चेक करा, याचा नेक्स्ट आला 1चा नेक्स्ट आला नल. आणि पुढे काय केलं मी, प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू एन. म्हणजेच काय, प्रिव्हियसच्या नेक्स्टला तो एन दिला. 0चा नेक्स्ट कोण आला? 1. आता तसंच काय होईल, आय तुमचा इन्क्रीमेंट होईल. आय किती होईल? 0चा 1 होईल. 1 लेस दॅन आहे का तुमच्या एनी पेक्षा? 1 हा लेस दॅन आहे का 6 पेक्षा? येस. आता 1 0 ची व्हॅल्यू आर मध्ये, 1 1 ची व्हॅल्यू सी मध्ये. परत एकदा सांगतो, आय आपला इन्क्रीमेंट झाला. आय किती झाला? 1 1 लेस दॅन आहे का 6 पेक्षा? येस. आता आर इक्वल टू बी ऑफ 1 0 आणि बी ऑफ 1 1. म्हणजेच काय इथं आता आर मध्ये व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू, कॉलम सी मध्ये व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू, बरोबर ना. आता आर मध्ये व्हॅल्यू आली 1. पुढे काय केलं, सी मध्ये तुमची कुठली व्हॅल्यू आली? सी मध्ये व्हॅल्यू आली तुमची ही 0. ओके. परत तुम्ही काय करताय, एन नावाचा एक तुमचा नोड तयार करताय. ओके. त्याचा डेटा इक्वल टू कॉलम, म्हणजे त्याचा डेटा इक्वल टू इथं तुम्ही कॉलम घेतला, त्याचा नेक्स्ट तुम्ही नल करताय. आता पुढे परत काय करताय, चेक करा. पुढे काय चेक करताय, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. म्हणजे आर म्हणजेच काय इथं, रो नंबर आर म्हणजेच काय? 1. म्हणजे काय करताय तुम्ही, प्रिव्हियस कुठं नेला? हेड ऑफ आर ला, म्हणजेच हेड ऑफ 1 ला, बरोबर ना. बघा ना, आता हेड ऑफ आर म्हणजे हेड ऑफ 1. हेड ऑफ 1 असाइन केला प्रिव्हियसला. हेड ऑफ 1 जो आहे ना तो असाइन केला प्रिव्हियसला. तुमचा प्रिव्हियस आला आता या ठिकाणी. परत ऍज युजल परत तुम्ही पुढे काय केलंय बघा या ठिकाणी, प्रोग्राम मध्ये काय केलंय, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. म्हणजे हेड ऑफ 1 असाइन केला प्रिव्हियसला. इथं काय झालं, हेड ऑफ 1 हा हेड ऑफ 1 असाइन केला इथं प्रिव्हियसला. आता पुढे काय करताय, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. आता तुम्ही मला सांगा, प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे?
प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे नल, टेम्प मध्ये काय आलं नल. आणि पुढे काय होणार आता, वाईल टेम्प इज नॉट इक्वल नल बट आपला टेम्प नल आहे, एनीचा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, नल असाइन झाला कोणाला एनीच्या नेक्स्टला, नल असाइन झाला कोणाला इथं एनीच्या नेक्स्टला नल असाइन झाला, आणि प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू एन केलं तुम्ही तर बरोबर आहे ना. खाली काय केलं प्रिव्हियस नेक्स्ट इक्वल टू एन. परत तुमचा आय इन्क्रीमेंट होणार, आय होणार 2 लेस दॅन आहे 6 पेक्षा एस, 2 0 ची व्हॅल्यू 2 1 ची व्हॅल्यू. परत या ठिकाणी काय झालं 2 0 ची व्हॅल्यू, ओके या ठिकाणी काय झालं 2 1 ची व्हॅल्यू. ओके म्हणजे आर मध्ये व्हॅल्यू आली किती, आता आर मध्ये व्हॅल्यू आली तुमची, आर मध्ये किती व्हॅल्यू आली आता 1 व्हॅल्यू आली बरोबर ना. आणि सी मध्ये किती व्हॅल्यू आली, आता सी मध्ये तुमची व्हॅल्यू आली 2 बरोबर आहे ना. आपला आय इन्क्रीमेंट झाला, आय किती झाला 2 झाला. ओके 2 लेस दॅन आहे का 6 पेक्षा, यस आर मध्ये 2 0 ची व्हॅल्यू म्हणजे आर मध्ये 1 व्हॅल्यू आली, सी मध्ये 2 व्हॅल्यू आली, सी मध्ये 2 व्हॅल्यू आली. परत ॲज युजल तुम्ही काय केलं, एक एन नावाचा नवीन नोड तयार केला, त्याचा डेटा इक्वल टू तो कॉलम म्हणजे तो इथं आला, त्याचा नेक्स्ट तुम्ही काय केला नल केला. आता प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर म्हणजे हेड ऑफ आर म्हणजेच हेड ऑफ वन, हेड ऑफ वन जो आहे तो असाइन केला प्रिव्हियसला, तुमचा प्रिव्हियस आला इथं. ओके आता व्यवस्थित लक्ष द्या, आता पुढे काय चेक केलंय बघा, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर म्हणजे हेड ऑफ वन असाइन केला प्रिव्हियसला. ओके व्हेरी गुड, हेड ऑफ वन जो आहे हेड ऑफ वन तो असाइन केला प्रिव्हियसला, प्रिव्हियस आला इथं. आता पुढे काय केलंय बघा, ओके टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, तुम्ही मला सांगा टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट म्हणजे कुठं टेम्प आला तुमचा, कुठं आला आता इथं, कारण आता मगाशी नल होता पण आता तो 0 ह्याला अटॅच केलाय ना 1 ला. टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट म्हणजे प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे हा वाला नोट तो टेम्पला असाइन केला, टेम्प आला तुमचा या ठिकाणी. आता चेक करा वाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, यस आपला टेम्प नल आहे का नाहीये. अँड दुसरी गोष्ट चेक करा, टेम्पचा डेटा लेस दॅन आहे का कॉलम पेक्षा, टेम्पचा डेटा किती आहे मला सांगा, आता टेम्पचा डेटा किती आहे या ठिकाणी, टेम्पचा डेटा 0, तो लेस दॅन आहे का कॉलम पेक्षा, कॉलम पेक्षा म्हणजे 2 पेक्षा बरोबर आहे ना, कारण टेम्पचा डेटा इज लेस दॅन सी. सी म्हणजेच काय, तर सी मध्ये बघा ना कुठला व्हॅल्यू आहे, कशाची व्हॅल्यू आहे, त्या कॉलमची व्हॅल्यू आहे ना, म्हणजेच आपण काय चेक केलं टेम्पचा डेटा 0 हा लेस दॅन आहे का या सी पेक्षा 2 पेक्षा आहे. म्हणून पुढे काय केलं मी, दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या, टेम्पचा डेटा लेस दॅन आहे कॉलम, टेम्प नल आहे का नाहीये, ॲज वेल ॲज टेम्पचा डेटा लेस दॅन आहे का कॉलम पेक्षा, टेम्पचा जो डेटा जो आहे ना इथला टेम्पचा डेटा, हा टेम्पचा डेटा, हा जो टेम्पचा डेटा आहे इथला, हा टेम्पचा डेटा तो लेस दॅन आहे का कॉलम पेक्षा आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू आहेत. त्या केसमध्ये काय केलं आपण प्रिव्हियस इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, प्रिव्हियस इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट म्हणजे प्रिव्हियस आला तुमचा या ठिकाणी, प्रिव्हियस इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, प्रिव्हियस आला पुढं, आणि टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. आता टेम्प कशाला पॉईंट करेल तुमचा, ऑब्व्हियसली टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट म्हणजे टेम्प कशाला पॉईंट करेल तुमचा नलला, टेम्प तुमचा पॉईंट करेल नलला. आणि परत वाईल लूप चेक करा, वाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल बट आपला टेम्प कसा आहे नल आहे, वाईल लूपच्या बाहेर येणार एनीचा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, प्रिव्हियसचा नेक्स्ट नल असाइन होणार एनच्या नेक्स्टला. ओके आणि प्रिव्हियसचा नेक्स्ट झाला एन म्हणजेच काय, प्रिव्हियसचा नेक्स्ट असाइन झाला कोणाला एनच्या नेक्स्टला, याचा नेक्स्ट असाइन झाला प्रिव्हियसचा नेक्स्ट असाइन झाला एनच्या नेक्स्टला, आणि प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण झाला एन. ओके आर यू गेटिंग मी ऑर नॉट, समजतंय का प्रोग्राम, प्रोग्राम समजतोय का, हॅलो. ओनली आय एम गेटिंग टू रिप्लाय, व्हॉट अबाउट अदर. ओके इथं समज हे कशासाठी केले समजतंय ना आता, कारण हे कशासाठी आपली असेंड जी तुम्ही जी ऍडजन्सी लिस्ट करणार आहे ना ती कशी करणार आहे, तुमच्या असेंडिंग ऑर्डर मध्ये येते ना, त्याच्यासाठी हा कोड आहे. ओके आता परत आय प्लस प्लस आय इन्क्रीमेंट झाला, आय किती झाला तुमचा, आय किती होणार तुम्ही मला सांगा या केसमध्ये, आय तुमचा 3 झाला. ओके 3 लेस दॅन आहे 6 पेक्षा, यस ही व्हॅल्यू आर मध्ये आली, ही व्हॅल्यू सी मध्ये आली. ओके परत काय केलं, एक तुम्ही काय तयार केला इथं एन नावाचा नोड तयार केला, त्याचा डेटा इक्वल टू कॉलम, त्याचा डेटा आला 1. ओके परत तुम्ही पुढे काय करताय, टेम्प इक्वल टू हेड ऑफ आर म्हणजे हेड ऑफ 2, सॉरी प्रिव्हियस कुठं आला तुमच्या हेड ऑफ 2 ला आला, प्रिव्हियस तुमचा आला हेड ऑफ 2 ला इथं. टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट म्हणजे प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे नल, टेम्प मध्ये काय आलं नल आलं.
बरोबर आहे ना रे. हेड इक्वल टू बी ऑफ 31 आर मध्ये, सॉरी 30 आर मध्ये, 31 सी मध्ये. थ्री झिरो हे व्हॅल्यू आर मध्ये. ओके, आर मध्ये आलं किती 2, सी मध्ये आलं किती 1. ओके, एक नवीन नोड तयार केला, त्याचा डेटा कॉलम, त्याचा डेटा कॉलम. पुढे काय करताय तुम्ही, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. म्हणजे हे बघा ना, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर म्हणजेच काय, हेड ऑफ 2 असाइन केला प्रिव्हियसला. या ठिकाणी इथं काय केलंय, हेड ऑफ 2 असाइन केला या ठिकाणी प्रिव्हियसला. प्रिव्हियस आला तुमचा इथं. परत पुढे काय केलंय, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे तुमचा, नल आहे. टेम्प मध्ये काय आलं, नल आलं. आता चेक करा, वाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, बट टेम्प आपला कसा आहे, नल आहे. त्यामुळे एनीचा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. प्रिव्हियसचा नेक्स्ट काय होता, नल, तो असाइन झाला एनच्या नेक्स्टला, आणि प्रिव्हियसचा नेक्स्ट एन. म्हणजे दोनचा नेक्स्ट कोण आला, दोनचा नेक्स्ट कोण आला या ठिकाणी, दोनचा नेक्स्ट कोण आला या ठिकाणी तुमचा 1 आला. ओके, आणि आता पुढं काय होईल बघा, आय प्लस प्लस. ओके, आय तुमचा होणार आता पुढं 4. 4 लेस दॅन आहे का 6 पेक्षा आहे. ओके, आता बी ऑफ 4041 ची व्हॅल्यू आर आणि सी मध्ये आणा. आता व्यवस्थित लक्ष द्या, ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये आली, आर मध्ये आली. ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये आली, सी मध्ये आली. आर मध्ये कुठली आली, 2 आली. ओके, सी मध्ये कुठली आली, 0 आली. आपण काय केलं, एक नवीन नोड तयार केला. ओके, त्याचा डेटा काय घेतला, कॉलम, म्हणजे 0. त्याचा नेक्स्ट काय केला, नल केला. हा झाला तुमचा नवीन नोड. परत काय करताय, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. हेड ऑफ आर म्हणजेच हेड ऑफ 2 तुमचा प्रिव्हियस परत आला या ठिकाणी. ओके, तुम्ही काय करताय, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, म्हणजे टेम्प मध्ये काय आली, ही व्हॅल्यू आली. ओके, टेम्प मध्ये काय आली तुमची, ही व्हॅल्यू आली. बरोबर आहे ना. इथं बघा ना, पुढे काय केलं आपण, एक आर मध्ये रोची व्हॅल्यू, सी मध्ये कॉलमची व्हॅल्यू, एक नवीन नोड तयार केला, त्याचा डेटा इक्वल टू कॉलम, त्याचा नेक्स्ट नल केला, प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर. ओके, आपला आर ची व्हॅल्यू 2 आहे, हेड ऑफ 2 असाइन केला प्रिव्हियसला. हेड ऑफ 2 जो आहे इथं, हेड ऑफ 2 जो आहे तो असाइन केला इथं प्रिव्हियसला. टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, टेम्प मध्ये व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू. आणि आता पुढे काय करतोय आपण, वाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल. येस, आपला टेम्प नल नाहीये. आणि चेक करा, टेम्पचा डेटा लेस दॅन आहे का कॉलम पेक्षा. आता तुम्ही मला सांगा, टेम्पचा डेटा किती आहे, 1, आणि कॉलमचा डेटा किती आहे, 0. बरोबर ना, कॉलमचा डेटा 1 लेस दॅन आहे का 0 पेक्षा नाही. आता 1 च्या ऍडजसंट 1 0 यायला पाहिजे का 0 1 यायला पाहिजे, तुम्ही मला सांगा. 2 च्या ऍडजसंट काय यायला पाहिजे, 2 च्या ऍडजसंट 1 0 यायला पाहिजे का 0 1 यायला पाहिजे, हे असं यायला पाहिजे. 2 च्या ऍडजसंट 0 1 यायला पाहिजे. तुम्ही मला सांगा कसं यायला पाहिजे, तिथं 0 1 असेंडिंग ऑर्डर मध्ये यायला पाहिजे ना. ऑदर्स, आर यू गेटिंग मी ऑर नो, हॅलो. हा, मग तेच केलं या ठिकाणी. आता ही कंडिशन इथं फॉल्स होते ना, चेक करा बघा ना. आता टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, म्हणजे आपला प्रिव्हियस कुठं आहे, इथं. टेम्प कुठं, इथं, म्हणजे टेम्प आला इथं. आता आपण चेक केलं, व्हाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल. बरोबर आहे, आपला टेम्प नल आहे का, नाहीये. अँड चेक करा, टेम्पचा डेटा लेस दॅन आहे का कॉलम पेक्षा. टेम्पचा डेटा आहे 1, कॉलम आहे 0. 1 0 पेक्षा लेस दॅन आहे का, 1 आहे का लेस दॅन 0 पेक्षा, नाहीये. म्हणजेच आपण या व्हाईल लूपच्या बाहेर येणार. आणि आपण काय करतोय बघा, n चा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. म्हणजेच काय, प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे तो कोणाला असाइन केला, n च्या नेक्स्टला. बघा, प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे, प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे, प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण 1, तो कोणाला असाइन केला, n च्या नेक्स्टला. म्हणजेच याच्या नेक्स्टला कोण असाइन केला, 0 च्या नेक्स्टला कोण असाइन केला, 1 असाइन केला. आणि प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू, इथं बघा ना, प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू n, आणि इथं काय केलं, प्रिव्हियसच्या नेक्स्टला कोण असाइन केला, n. म्हणजे 2 चा नेक्स्ट 0, 0 चा नेक्स्ट 1, आणि 1 चा नेक्स्ट तर ऑब्विसली इथं नलच असतोय ना. बघा ना इथं, एक सेकंड, आपण काय केलं, व्हाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, टेम्प नल आहे का, नाहीये. अँड
टेमचा डेटा लेस देन आहे का कॉलम पेक्षा, आपण इथं चेक केलं. टेमचा डेटा काय आहे, टेमचा डेटा काय आहे 1, कॉलमचा डेटा काय आहे 0, तो लेस देन आहे का नाहीये. मग आपण व्हाईल लूप मधून बाहेर आलो आणि व्हाईल लूप मधून बाहेर आल्यानंतर खाली काय केलंय, n चा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. ओके, प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे तो असाइन केला n च्या नेक्स्टला. ओके, प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे, प्रिव्हियसचा नेक्स्ट जो आहे तो असाइन केला n च्या नेक्स्टला, म्हणजे याचा नेक्स्ट कोण झाला, हा नल झाला. आणि प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू n, म्हणजे इथं काय केलं, प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू n. आणि म्हणजे त्यामुळं काय झालं इथं बघा, आता जस्ट 2 चा नेक्स्ट 0, 0 चा नेक्स्ट 1 आणि 1 चा नेक्स्ट नल असतोच ना. ओके, म्हणजे लिस्ट तुमची कशी झाली, ही अशी झाली. आर यू गेटिंग मी ऑर नॉट, आर यू गेटिंग मी ऑर नॉट, हॅलो, समजलं का, आर यू गेटिंग मी ऑर नॉट अदर्स. ओके, आता सिमिलरली लास्ट इटरेशन बाकी आहे आपलं लास्ट वाले इटरेशन बाकी आहे. लास्ट वाले इटरेशन मध्ये आता पुढे काय होईल तुमचं, आय प्लस प्लस होणार, आय बिकम 5, 5 लेस देन आहे का 6 पेक्षा आहे, 5 लेस देन आहे 6 पेक्षा, 5 0 ची व्हॅल्यू 5 1 ची व्हॅल्यू. आर मध्ये काय झालं, आर मध्ये काय झालं, 5 0 ची व्हॅल्यू आर मध्ये काय आली, ही व्हॅल्यू आली. सी मध्ये काय आली, ही व्हॅल्यू आली. बरोबर ना, आर मध्ये 0, सी मध्ये 2. इथं काय तुम्ही तयार केला, एक नवीन नोड तयार केला, त्याचा डेटा काय घेतला कॉलम, त्याचा डेटा काय घेतला 2, त्याचा नेक्स्ट काय केला तुम्ही इथं नल केलाय. बरोबर ना, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. त्याचा नेक्स्ट तुम्ही काय केला, नल केला. आता प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर, हेड ऑफ आर म्हणजे किती, हेड ऑफ आर म्हणजे किती, हेड ऑफ 0. प्रिव्हियस तुमचा कुठं आला, हेड ऑफ 0 ला, म्हणजे प्रिव्हियस तुमचा आला या ठिकाणी. आता परत काय केलं, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, टेम्प मध्ये काय आला, हा वाला नोड आला. ओके, बरोबर आहे. आता परत बरोबर ना, टेम्प इक्वल टू हेड ऑफ आर, सॉरी प्रिव्हियस इक्वल टू हेड ऑफ आर, म्हणजेच आर ची व्हॅल्यू 0, हेड ऑफ 0 असाइन केला प्रिव्हियसला. हा जो हेड ऑफ 0 आहे तो असाइन केला प्रिव्हियसला. टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, टेम्प मध्ये काय आला, हा वाला नोड आला. आता परत चेक करा व्हाईल लूप मध्ये, व्हाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, व्हाईल टेम्प नल आहे का नाही, आणि टेम्पचा डेटा लेस देन आहे का कॉलम पेक्षा, टेम्पचा डेटा किती आहे चेक करा, टेम्पचा डेटा किती आहे, टेम्पचा डेटा 1, कॉलमचा डेटा किती आहे 2, यस लेस देन. या ठिकाणी स्वॅप करायची काही गरज नाही ना, म्हणजे व्हाईलच्या दोन्ही कंडिशन ट्रू. प्रिव्हियस इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, आता प्रिव्हियस इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, प्रिव्हियस तुमचा आला इथं. ओके, प्रिव्हियस तुमचा आला इथं, आणि टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट. ओके, म्हणजे टेम्प मध्ये काय आलं, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, टेम्प आता प्रिव्हियस तुमचा शिफ्ट झालाय, टेम्प इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, म्हणजे टेम्प आला तुमचा नलला. आता व्हाईलची कंडिशन, व्हाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, बट आपला टेम्प कसा आहे, नल आहे, व्हाईल लूपच्या बाहेर आला. आणि पुढे काय करताय, एनीचा नेक्स्ट इक्वल टू प्रिव्हियसचा नेक्स्ट, प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे, नल, तो असाइन केला एनच्या नेक्स्टला. प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे, प्रिव्हियसचा नेक्स्ट कोण आहे, नल, तो असाइन केला एनच्या नेक्स्टला, तो ऑलरेडी आहे. आणि पुढे काय करताय, प्रिव्हियसचा नेक्स्ट इक्वल टू एन, म्हणजे हा झाला. ओके, आता पुढे काय होणार, आय प्लस प्लस आय बिकम 6, 6 लेस देन आहे का 6 पेक्षा नाहीये, झालं. म्हणजे फायनली जेव्हा तुम्ही या लूप मधून आला ना, तेव्हा काय आहे, आपली ऍडजसन्सी लिस्ट आपली रेडी झाली आहे. म्हणजे कशी रेडी, म्हणजे कशी, 0 चा ऍडजसंट 1 चा ऍडजसंट 2 चा ऍडजसंट नल, 1 चा ऍडजसंट 0 चा ऍडजसंट 2 चा ऍडजसंट नल, 2 चा ऍडजसंट 0 चा ऍडजसंट 1 चा ऍडजसंट नल. म्हणजे ही अशी झाली ना तुमची लिस्ट. बघा ना इथं 0 1 2 आणि त्याचा नेक्स्ट करतोय नलला, तसंच 1 0, बरोबर ना, 1 0 2 त्याचा नेक्स्ट नलला, आणि 2 इथं 1, सॉरी 2 2 चा ऍडजसंट 0, 0 चा ऍडजसंट 1 आणि इथं नलला. आता फायनली आपल्याला काय, फक्त हे प्रिंट करायचंय. ते प्रिंट कसं करायचं, तर ऍज युजल किती आपले हेड नोड आहेत, जेवढे हेड नोड आहेत, किती नंबर ऑफ व्हर्टायसेस जेवढे आहेत तेवढे हेड नोड. आय इक्वल टू 0, 0 लेस देन आहे का 4 पेक्षा आहे. क्यू इक्वल टू हेड ऑफ 0, क्यू कुठं पॉईंट करेल, हेड ऑफ 0 ला. जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण काय करणार, क्यूचा डेटा प्रिंट करणार. आणि हे बघा आपण काय केलं, जस्ट आय शो यू. आता आपल्याला काय करायचंय, ती ऍडजसन्सी लिस्ट प्रिंट करायची ना, मग तेच केलंय. ती कशी प्रिंट केली बघा, ती कशी मी प्रिंट केली बघा. आता इनिशियली
आपले 3 हेड नोड आहेत, हेड ऑफ 0, हेड ऑफ 1, हेड ऑफ 2. इनिशियली आय इक्वल टू 0, 0 लेस आहे 3 पेक्षा एस. क्यू इक्वल टू हेड ऑफ 0, म्हणजे क्यू कुठं पॉईंट करेल तुमचा हेड ऑफ 0ला, म्हणजे क्यू कुठं पॉईंट करेल हेड ऑफ 0ला, म्हणजे या ठिकाणी क्यू पॉईंट करेल. आता आपल्याला ती कुठपर्यंत प्रिंट करणार, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत. ते कसं केलंय बघा, जोपर्यंत क्यू नल येत नाही तोपर्यंत सी आउट क्यू डेटा प्रिंट करा आणि पुढे काय करा, एक स्पेस द्या. ओके, एक स्पेस द्या. ती कशी देणार अशी. ओके, आणि परत एवढं प्रिंट होईल, क्यू इक्वल टू क्यू नेक्स्ट. क्यू पुढे जाईल, नल आहे का नाहीये, क्यूचा डेटा प्रिंट होईल, एक स्पेस द्या. क्यू इक्वल टू क्यू नेक्स्ट. असं करत करत क्यू कुठं जाईल, नलला जाईल. तो नलला गेला व्हाईल लूपच्या बाहेर. ओके, सी आउट एंड एल नवीन लाईनला. ओके, नवीन लाईनला गेला, आय प्लस प्लस आय बिकम्स 1, 1 लेस आहे का तुमचा 3 पेक्षा एस. हेड ऑफ 1 असाइन झाला क्यूला. म्हणजेच काय, हेड ऑफ 1 जो आहे हा हेड ऑफ 1 तो असाइन झाला क्यूला. म्हणजेच क्यू आला इथं, तुमचा क्यू आला इथं. जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहे इथं, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण काय करणार, त्याचा डेटा प्रिंट करणार, क्यू इक्वल टू क्यू नेक्स्ट. असं करत करत क्यू पुढे शिफ्ट करणार, डेटा प्रिंट करणार. एकदा का नल आला व्हाईलच्या बाहेर, सी आउट एंड एल एल नवीन लाईनला. परत इन दिस वे आपण काय करणार, व्हेन वी कम आउट आपलं जे आहे ते प्रिंट होईल, सगळं लिंक आपली ऍडजसन्सी लिस्ट प्रिंट होईल. आय होप की तुम्हाला हा प्रोग्राम परफेक्टली समजला असेल. इज इट सो, इज इट फाईन, इज इट फाईन, इज इट फाईन. मी परत एकदा मंडेला आपलं जे लेक्चर आहे ना, अजून 1 तास गेला तरी चालेल, बट एकदम व्यवस्थित ऍटलिस्ट बऱ्यापैकी तुम्हाला आज आयडिया तरी आली असेल. त्यावेळेस आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि जस्ट हा प्रोग्राम मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. जस्ट आय एक्झिक्यूट दिस प्रोग्राम. हा प्रोग्राम काय करू, अगोदर आपण सेव्ह करू. जस्ट आय सेव्ह दिस प्रोग्राम. हा प्रोग्राम सेव्ह केला, वरती डिक्लेअर केलंय. ओके फाईन. नोट साठी लिहिलाय, हेड डिक्लेअर केलाय. हा प्रोग्राम क्लोज करतो. किती व्हरायटासेस, 3. किती एजेस, 6 एजेस आहेत आपल्या. ओके, एंटर ऑल एजेस. आपला ग्राफ आहे ना, हा ग्राफ एंटर करू आपण. कुठला, हा हे बघा, स्टार्ट व्हर्टेक्स 0, 0 पासून 1, परत 1 पासून 0, ही परत 1 पासून 2, 2 पासून 1 आणि 2 पासून 0, 0 पासून 2. ओके, ऍडजसन्सी लिस्ट जर बघितली से बघा, ही झाली ऍडजसन्सी लिस्ट. 0 च्या ऍडजसंट 1 2, 1 च्या ऍडजसंट 0 2, 2 च्या ऍडजसंट 0 1. इज इट फाईन. बघा ना, ही तुमची ऍडजसन्सी लिस्ट आहे. जस्ट आय क्लोज इट, जस्ट आय क्लोज इट. इज इट फाईन. समजला प्रोग्राम. Okay, on Monday again I will repeat these things. On Monday again I will repeat these things. Okay, so what we have seen today, Akanksha Shedge, just tell me what we have seen today. You can unmute yourself and you can talk with me directly. What we have seen today, Akanksha Shedge, I want reply from you only. Are you physically present only for attendance? I think no reply. Very good. Anuraj Nigde. Anuraj Nigde. Yes, sir. Have seen. Adjacency matrix, I'm sir. not getting your voice. Hello. Yes, sir. Akanksha Shedge, yes, you are present. Oh, what we have seen, Akanksha, today? What we have seen? Okay, network problem. You always have network problem. Okay, very good, fine. But what we have seen? What we have seen, Akanksha?